पत्रकार ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. 2 दिवसापूर्वी ज्ञानेश्वर नगर परिसरातील नाना नानी पार्कवरून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर आले होते. आता या लढाईमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर यांनी देखील उडी घेतली आहे. आरोग्य केंद्र हवं, पण नाना नानी पार्कच्या जागे नको, याबाबत आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी मान्य केलं होतं. तरीही जनतेचा विरोध डावलून आरोग्य विभागाचा कंटेनर ठेवण्यात आला. अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये असा इशारा देत आमदार संजय केळकर यांनी नाना नानी पार्क हटवू देणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात श्री केळकर बोलत होते. ज्ञानेश्वर नगर येथे जवळपास उद्यान नसल्याने तेथील लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांना नाना नानी पार्क हवं आहे. त्यांची जागा डावलून इतरांचे हितसंबंध जोपासले जात असल्याचा आरोप देखील श्री केळकर यांनी केला आहे. या ठिकाणचं नाना नानी पार्क हटवू दिलं जाणार नाही, याचा पुनरुच्चार श्री केळकर यांनी घेतला आहे. माझ्याकडे ज्ञानेश्वर नगरमधले रहिवासी आले होते आणि त्यांनी माझ्याकडे ही गंभीर तक्रार केली की आमच्या मुलाला मैदान नाही, त्या ठिकाणी नाना नानी पार्क नाही, त्या ठिकाणी खेळणी बसवलेली नाही, आम्ही जायचं कुठे? आणि या ठिकाणी हा कंटेनर जो आहे तो कंटेनर आणून टाकताय. आणि त्याच्यामुळे मी आयुक्तांशी आणि संबंधितांशी लगेच त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी देखील ते मान्य केलं की आम्ही नाना नानी पार्क देखील तसाच ठेवू आणि योग्य ठिकाणी तिथे जर दुसरी जागा उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी ठेवू. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने दिनांक 1 मे ते 10 मे या कालावधीमध्ये ठाणे शहरामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या आंबा महोत्सवामध्ये शेतकरी ते ग्राहक अशी थेट भेट होणार असल्याने ठाणेकरांना अस्सल हापूस हा वाजवी दरात चाखायला मिळणार आहे. या महोत्सवामध्ये अस्सल हापूस तसंच पायरी, रत्नाकेसर आंब्याबरोबरच आंबा, फणसपोळी, सरबत, काजू, मालवणी मसाले, पापड, पोहे अशी विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे 45 स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री केळकर यांनी दिली. आज झालेल्या एका पत्रकार परिषदेत आमदार श्री संजय केळकर यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, माजी उपमहापौर श्री अशोक भोईर, नगरसेवक सीताराम राणे, भरत चव्हाण, विकास पाटील, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेश तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा महोत्सव म्हटला तरी पण ही एक चळवळ आहे. कोकणमधल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याकरता आणि त्याच्यामुळे 19व्या वर्षामध्ये आता आम्ही पदार्पण करतोय. कारण की ठाण्यातल्या नागरिकांनी फार मोठा प्रतिसाद दरवर्षी दिला असल्यामुळे या ठिकाणी 1 मे पासून हा आंबा महोत्सव सुरू होणार आहे आणि 10 मे पर्यंत, दरवर्षी 1 मेला सुरू होतो आणि 10 मे पर्यंत चालेल. साधारणपणे 40 आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टॉल असतील. त्याच्यामध्ये आणखीन कोकणची निरनिराळी जी उत्पादनं आहेत त्याचे देखील स्टॉल असतील. ठाणेकर नागरिकांच्या जिभेवर 70 वर्ष अधिराज्य करणाऱ्या मामलेदार मिसळची वास्तू आता इतिहास जमा झाली आहे. या वास्तूमध्ये अनेक मान्यवरांनी येऊन मिसळचा आस्वाद घेतला होता. अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून राज ठाकरेंपर्यंत अनेकांची ही मिसळ म्हणजे अक्षरशः जीव की प्राण होता. बाळासाहेब ठाण्यात आल्यानंतर हमखास मामलेदारची मिसळ चाकत असत. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांची तर ही मिसळ म्हणजे अतिशय फेवरेट. त्याचप्रमाणे लाखो ठाणेकरांच्या जिभेवर या मिसळने अक्षरशः अधिराज्य केलं. मात्र आता मामलेदारच्या त्या ठिकाणी जाऊन मिसळ खाणं हे ठाणेकरांसाठी निदान काही दिवस तरी बंद राहणार आहे. कारण तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासामुळे हे ठिकाण पाडण्यात आलं आहे. यामुळे शहराच्या खाद्यसंस्कृतीतला एक महत्त्वाचा अध्याय संपला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मामलेदार मिसळ परिसरातच दुसऱ्या वास्तूमध्ये सुरू करण्यात आलं असलं तरी जुन्या वास्तूमध्ये ठाणेकरांच्या अनंत आठवणी आहेत. याही मिसळीचं हे दुकान आता पाडल्यानंतर अनेकांनी हळहळ देखील व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे विभाग समन्वयक श्री गणेश टाक यांच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। सरनाईक साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा श्री गणेश टाक यांच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक साहेबांना ठाणे शहरातील उद्योजक श्री मनोज पिल्लई यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री, ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि आमचे लाडके नेते माननीय श्री प्रताप सरनाईक साहेबांना श्री मनोज पिल्लई यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम अग्रेसर असणारे माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना श्री स्वप्नील सुनील शेडगे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री स्वप्नील सुनील शेडगे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक साहेबांना श्री संजय पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सरनाईक साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा श्री संजय पाटील यांच्या वतीने परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांना नगरसेवक श्री राकेश शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेसाठी कायम उपलब्ध असणारे महाराष्ट्राचे लाडके परिवहन मंत्री माननीय नामदार श्री प्रताप सरनाईक साहेबांना पुनश्च एकदा नगरसेवक श्री राकेश शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय नामदार श्री
प्रताप सरनाईक साहेबांना श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा राज्याचे परिवहन मंत्री माननीय आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शहरात सातत्याने वाढत असलेल्या बेकायदा फेरीवाल्यांच्या विरोधात भाजपच्या महिला नगरसेवकांनी भाजीपाला, फळं आणि सुकी मच्छी विक्री करत जांभळी नाक्यावर आंदोलन केलं. तसंच फेरीवाल्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सातत्याने कारवाईची मागणी करून देखील प्रशासनाकडनं फेरीवाले हटवण्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. तसंच फेरीवाल्यांना आश्रय देणारा आका कोण असा सवाल केला आहे. भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, उषा वाघ यांच्याबरोबरच सुनेश जोशी यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. आंदोलनामध्ये भाजपचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, विशाल वाघ हे देखील सहभागी झाले होते. ठाण्यात बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. दररोज कोटनाका ते ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवासासाठी सकाळी आणि सायंकाळी अर्धा ते पाऊण तास लागतो. काही फेरीवाल्यांकडून दादागिरी देखील केली जाते. या प्रश्नाकडे नगरसेविका नम्रता जोशी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, सुनेश जोशी यांच्यासह अनेकांनी आवाज उठवला होता. याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. अनेक वर्षापासून आम्ही फेरीवाले या विषयावरती जीव तोडून बोलतोय. दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढते. स्थानिक फेरीवाल्यांना आमचा विरोध नाहीये, पण जे बाहेरून येऊन फेरीवाले इकडे बसतात, जागा अडवतात आणि त्याचा नागरिकांना त्रास होतो, त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. आणि प्रशासनाला जाग यावी, त्यांना थोडी तरी लाज शरम वाटावी आणि रेग्युलर कारवाया व्हाव्यात आणि हा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह व्हावा, यासाठी आज एक अनोखं आंदोलन आम्ही इकडे करतोय. अनधिकृत फेरीवाले, मी वारंवार हा शब्द वापरते, तुम्ही लक्षात घ्या. अनधिकृत फेरीवाले, बायोमेट्रिक महापालिकेचा सर्वे झालेला आहे. त्या फेरीवाल्यांना कुठे बसवलेलं आहे? दाखवतील, महापालिका प्रशासनाने दाखवायला पाहिजे त्यांना जागा कुठे अलॉट केलेली आहे. पण नाही, हे जे अनधिकृत फेरीवाले येतात, जे बाहेरून, त्यांची संख्या तुम्ही बघायला जाल तर बायोमेट्रिक सर्वे झाल्यानंतर यांची संख्या जवळजवळ 5 पट 10 पटीने वाढलेले आहेत. आणि यांचा आता कोण आहे, कोण यांना बसवतं? कारण का हे जे फेरी आम्ही जेव्हा आवाज उठवतो तेव्हा हे जे कारवाई केल्याचे, अतिक्रमणची कारवाई केल्याचे, आम्हाला नाटक करतात, सीन क्रिएट केला जातो, त्यांचा माल उचलतात. कोणाचा फोन येतो त्यांना? चालायला रस्ता नसतो आणि स्थानिकांना आमचा विरोध नाहीये. बाहेरून येणारे रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत, ते तिकडनं गाड्या घेऊन येतात. गाड्या भरून राममोरीती रोडला पण कपड्यांच्या गाड्या लावलेल्या असतात. इकडे जागोजागी हे फेरीवाले बसलेले असतात. त्यांच्यावर कारवाई का नाही होत? त्यांचे महापालिकेचे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. ते अपघात असो किंवा रेल्वे अपघात अथवा मधुमेहासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांना आपला हात किंवा पाय गमवावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायमचं अपंगत्व येतं. अशा वेळेस त्यांचं जीवन अंधकारमय होत असतं. अशा रुग्णांना एकनाथ हिरक आरोग्य वर्षाच्या निमित्ताने तसंच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन, रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी मोफत मॉड्युलर हातपाय बसवण्याच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी आनंद आश्रम येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने गरजूंनी याचा लाभ घेतला. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हिरक वाढदिवसाच्या निमित्तानं आपण गेल्या 2 वर्षांपूर्वीपासून ठाणे शहर आणि जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्यासाठी मोफत कृत्रिम हात आणि पाय वाटप या शिबिराचं आयोजन करत आहोत. आज योगायोगानं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचा देखील वाढदिवस आहे आणि या दोन्ही विशेष दिनांचा औचित्य साधत टेंबी नाका आनंद आश्रम या ठिकाणी दिव्यांग बांधवांच्यासाठी या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. कन्झ्युमर शॉपीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी संयोजिका मिनल मोहाडीकर या देखील उपस्थित होत्या. 5 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनामध्ये प्रेशर कुकर, सौंदर्य प्रसाधनं, मसाले, बिस्किट, बॅग्स, आयुर्वेदिक प्रोडक्ट, साड्या, अगरबत्ती, लेदर शूज, परफ्यूम, पुस्तकं, पेस्ट कंट्रोल, फर्निचर, खादी शर्ट, गाऊन, कुर्तीज, त्याचप्रमाणे वास्तुविशारद, ड्रेस मटेरियल, फूड प्रोडक्ट, रोडी मेकर,
जडीबुटी, त्याचप्रमाणे बेळगावी कुंदा, ड्रायफ्रूट आदी उत्पादनं मिळणार आहेत. TTK प्रेस्टिज लिमिटेड तसंच प्रकाश कोल्हापुरी मसाले, ऑलिव्हिया, एलाइट, एन नोवा, शबरी नॅचरल, लस्टर मॅजिक, निशा हर्बल, टकले बंधू, कलासृजन हे आणि असे अनेक प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. काल या प्रदर्शनाला सुरुवात झाली. रविवारपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. सातत्याने ठाण्यामध्ये हनुमान व्यायाम शाळेमध्ये एप्रिल महिन्यामध्ये आम्ही कंझ्युमर शॉपी भरवत असतो आणि सांगायला खूप आनंद वाटतोय की 36 वर्षे आम्ही मुंबईमध्ये म्हणजे सुरुवात केली 9 मे 1990ला दादरपासून सुरुवात केली आणि आता संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, दुबई, मॉरिशस, बँकॉक अशा ठिकाणी आम्ही प्रदर्शनं करत असतो. ठाणेकरांनी उत्स्फूर्त दिलेल्या प्रतिसादामुळे आम्ही दरवर्षी एप्रिल महिन्यात येतो, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल्स दिसतील, वेगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला दिसतील आणि ज्या मॅन्युफॅक्चरर्स आहेत, छोट्या उद्योगिनी, ज्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद इथून सगळीकडून अगदी गोव्यामधनं सुद्धा लोक आलेली आहेत. तर अशा तऱ्हेने वेगवेगळ्या गावातून सातत्याने ही लोक आमच्याबरोबर असतात. हा एक आमचा ग्रुपच तयार झालेला आहे. त्यामुळे रास्त किंमत, बेस्ट क्वालिटी आणि आपण म्हणतो ना माफक दर, तशा माफक दरामध्ये तुम्हाला या सगळ्याच गोष्टी एका छताखाली मिळणार आहेत. मात्र उद्या आहे शुक्रवारपर्यंत आम्ही दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत हे प्रदर्शन कंझ्युमर शॉपी हनुमान व्यायाम शाळेत ठेवलेली आहे. शनिवार रविवार मात्र सुट्टी असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ म्हणजे सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत ही कंझ्युमर शॉपी भरवत आहोत. तरी आपण आपल्या मित्रमैत्रिणींसह हनुमान व्यायाम शाळेला, कंझ्युमर शॉपीला अवश्य भेट द्या. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.